नाशिकच्या त्र्यंबक येथील धुंडीराज गोविंद फाळके म्हणजेच दादासाहेब फाळके यांनी भारतातील पहिला चित्रपट तयार केला। 1911 मध्ये दादासाहेब फाळके आणि त्यांचा मुलगा भालचंद्र हे दोघेही अमेरिका इंडियन पॅलेस हे गिरगाव मधील थिएटरमध्ये चित्रपट पाहायला गेले। चित्रपट त्यांनी पहिल्यांदा पाहिल्यावरती ते दोघेही थक्क झाले आणि घरी गेल्यानंतर कुटुंबाला हा सर्व किस्सा सांगितला। दुसऱ्या दिवशी संपूर्ण कुटुंब समवेत ते चित्रपट पाहायला गेले। तेथे त्यांनी द लाईफ ऑफ ख्रिस्ट हा येशू ख्रिस्तांचा चित्रपट पाहिला। ते पौराणिक कथांमधील राम आणि कृष्ण यांच्यावरील चित्रपट का बनू शकत नाही हा विचार त्यांच्या मनात आला। मधूनच प्रेरणा घेऊन त्यांनी राजा हरिश्चंद्र हा भारतातील सगळ्यात पहिला पौराणिक कथेवर आधारित चित्रपट तयार केला। 19 वर्षात त्यांनी पूर्ण 94 चित्रपट आणि 27 लघुपट म्हणजे शॉर्ट फिल्म्स त्यांनी तयार केल्या। मोहिनी भस्मासुर, सत्यवान सावित्री, लंका दहन आणि श्रीकृष्ण जन्म असे त्यांनी खूप सारे चित्रपट बनवले।